नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्रातील प्रचंड बहिणींच्या मनात एकच प्रश्न होता की मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार। अनेक लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे एकत्रित करून 1500 असे 3000 रुपये सोडले गेले। तर लाडक्या बहिणींनो, आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी मी घेऊन आलोय तुमच्यासाठी। ती बातमी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आता तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शासनाने निधी मंजूर केला आहे, GR काढला आणि आज काही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष वितरण सुरू झालं आहे। तर लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुढील प्रमाणे सर्व माहिती। तर लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे किती निधी मंजूर झाला, त्याचबरोबर GR मध्ये नेमकं काय आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी पैसे मिळणार, त्याचबरोबर मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार का। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओच्या शेवटी मी 20 जिल्ह्यांची यादी सांगितली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पळवत व्हिडिओ बघितला तर तुमचंच नुकसान होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शांतपणे आणि शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बहिणींनो, सर्वात आधी बोलूया शासन निर्णयाबद्दल म्हणजे GR बद्दल। तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे 2026 महिन्याच्या हप्त्यासाठी शासनाने 344.74 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय 10 जून 2026 रोजी जारी करण्यात आला। या GR मध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते पाहूया लाडक्या बहिणींनो। सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून एकूण 3000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यापैकी मे 2026च्या लाभासाठी 344.74 कोटी रुपये प्रशासकीय पातळीवर वितरित करण्यात आले आहेत। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, मंजुरी झालेली रक्कम अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे। या प्रक्रियेत सचिव, महिला व बाल विकास विभाग हे प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून काम करतील। तर लाडक्या बहिणींनो, या GR मध्ये स्पष्ट केलं आहे की केवळ पात्र महिलांनाच म्हणजेच पात्र बहिणींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल। जे अपात्र ठरले आहेत त्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार नाही। GR झाल्यानंतर साधारण 5 ते 6 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यास सुरुवात होते। बहिणींनो, आता बोलूया एकूण निधीच्या आकडेवारीबद्दल। महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांमध्ये पैसे वितरण केले जाऊ शकते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत राज्यातील 2,20,00,000 बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झाले आहेत। त्याचबरोबर आर्थिक वर्ष 2026-27 साठी एकूण 3000 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी राखून ठेवण्यात आला आहे। म्हणजेच सरकार या योजनेप्रती किती गंभीर आहे हे यावरूनच दिसत आहे। लाडक्या बहिणींनो, जुलै 2024 पासून आतापर्यंत पात्र महिलांना एकूण 33,000 पर्यंतचा लाभ मिळालेला आहे। होय लाडक्या बहिणींनो, तुम्ही बरोबर ऐकलं। आतापर्यंत म्हणजेच 2024 पासून ते 2026 या वर्षापर्यंत तुम्हाला 33,000 रुपयांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे। एखादा लाभ तुम्हाला मिळाला नसेल तर समजून जा तुमची eKYC राहिली आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता बोलूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबद्दल काय सांगितलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ यांनी स्पष्ट केलं आहे की या आर्थिक सहाय्याचा लाभ राज्यातील सुमारे 1 कोटी महिलांना होईल। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पुढे देखील 5 वर्ष चालूच राहील। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, वेळेवर eKYC करत राहा, त्यामुळे पुढील 5 वर्ष तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता मिळू शकतो। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की राज्यातील एकाही पात्र लाडक्या बहिणीवर अन्याय होऊ देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभाग अत्यंत संवेदनशीलतेने काम करत आहे. भविष्यात या योजनेची रक्कम 2100 रुपये करण्याचे संकेतही सरकारने दिले आहेत. ही बातमी लाखो बहिणींसाठी आनंदाची आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक गोष्ट म्हणजेच अफवा पसरवली गेली, ती म्हणजे 80 लाख बहिणी अपात्र ठरल्या. तर लाडक्या बहिणींनो, ही अफवा नसून हे तथ्य आहे. बरोबर 80 लाख बहिणींना अपात्र करण्यात आला आहे. त्यांचं कारण म्हणजे बँक खात्यातील नावाची चूक, आधार कार्डवरील जन्मतारखेची चूक, त्याचबरोबर ई-KYC न करणे ही कारणे असू शकतात. जर ई-KYC केली नाही तर तुमचंही नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा प्रश्न सगळ्यात जास्त विचारला जातोय. लाडकी बहीण योजना बंद होणार का? तर याचं उत्तर आहे नाही. सरकार म्हणजेच महायुती सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत ही योजना चालू राहील. पण जेव्हा महायुतीचं सरकार जाईल तेव्हा तुम्हाला लाभ नक्कीच मिळणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच तुमचा लाडका भाऊ सत्तेमध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचं काहीच कारण नाही. तर लाडक्या बहिणींनो, आता सर्वात महत्त्वाची माहिती, कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वितरण सुरू झालं आहे ते पाहूया. पुढच्या 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालंय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर लाडक्या बहिणींनो, यामध्ये जिल्हे पुढील प्रमाणे असणार आहेत. यामध्ये पहिला जिल्हा आहे मुंबई, त्यानंतर पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, बीड, जळगाव, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, वर्धा आणि शेवटचा म्हणजेच 20 नंबरचा जिल्हा म्हणजे यवतमाळ. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर अभिनंदन, तुम्हाला नक्कीच पैसे मिळणार आहेत. आणि लाडक्या बहिणींनो, जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये नसेल तर काहीच काळजी करू नका, कारण महायुती सरकार टप्प्याटप्प्याने पैसे सोडत आहे. त्यामुळे आज नाही आले तर उद्या नक्कीच येतील. त्यामुळे काळजी करू नका आणि सतर्क राहा. तर लाडक्या बहिणींनो, एकंदरीत सांगायचं झालं तर मे महिन्याचा म्हणजेच मे 2026 साठी 344.74 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. GR 10 जून रोजी जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालंय. आदिती तटकरे यांनी माहिती दिली की 80 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत. जर ई-KYC झाली नाही तर उरलेल्या 1 कोटी बहिणी देखील अपात्र होऊ शकतात. त्यामुळे वेळेवर ई-KYC करत राहा. योजना पुढे 5 वर्ष सुरूच राहणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये 2100 रुपयांचा लाभ केला जाऊ शकतो. म्हणजे 1500 रुपये न देता त्या जागी 2100चा लाभ महिन्याला देणे. तर लाडक्या बहिणींनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून लगेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आल्याची खरी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्या बहिणींपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत आणि तुमच्या शेजाऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून तुमचंही टेन्शन दूर होईल आणि त्यांचंही. लाडक्या बहिणींनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.